नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। ई श्रम कार्ड योजना, जी ई श्रम कार्ड योजना आहे अंतर्गत 28 जिल्ह्यांमध्ये या योजनेचे पैसे भेटण्यास सुरुवात झाली आहे। ही बातमी समोर आली आहे। जर तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणतेही पैसे भेटले नसतील तर ही माहिती तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे। कारण ई श्रम कार्ड धारकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। जे ई श्रम कार्ड धारक आहेत त्यांना 3000 रुपये आता मिळणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 3000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, अर्ज कसा व कुठे करायचा आहे, तर अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन करायचा आहे का, कोणते कागदपत्रे लागणार आहे, त्यानंतर जे नियम आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। संपूर्ण माहिती आहे, कोणतेही पाठ मिस करू नका। तुम्हाला जर ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत पैशांचा लाभ पाहिजे आहे किंवा तुमच्या अकाउंटला 3000 रुपये पाहिजे आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू सांगणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, प्रायव्हेट्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या किंवा वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या व जे नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सर्व माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ती आपण पाहून घेऊया। ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत जी मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट भारत सरकारने सुरू केलेली, केंद्र सरकारने ही जी योजना आहे त्याअंतर्गत जे उमेदवार असणार आहे, अर्जदार असणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होते। पण यासाठी काही नियम व अटी आहेत। तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे, ऑफलाईन पद्धतीने कोणतेही अर्ज करू शकत नाही। तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। रजिस्टर ऑन ई श्रम करून ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर अपडेट करू शकता किंवा पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही इथे रजिस्टर फॉर पेन्शन ऑफ ₹3000 पर मंथ, म्हणजे प्रत्येक महिन्याला 3000 रुपये रजिस्टर ऑन दिस मानधन.in या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे। तर ई श्रम कार्ड धारकांना आता 3000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। तर इथे 3000 रुपये तुम्हाला कशा प्रकारे मिळतील, सर्वात आधी तुम्हाला 3000 रुपये मिळवण्यासाठी अर्ज करावे लागणार आहे। ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही अर्ज करू शकणार आहात। इथे कोणतेही ऑफलाईन पद्धत तुम्ही इथे वापरू शकत नाही। इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे, तर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, हे महत्त्वाचं आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना जे कागदपत्र आहे त्यामध्ये असणार आहे पहिल्यांदा आधार कार्ड, त्यानंतर बँकेचे पासबुक आणि तुमचे पॅन कार्ड, हे तुम्हाला सर्व कागदपत्रे इथे लागणार आहे। त्याच्यानंतर इथे रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला काही नियम व अटी दिलेले आहेत, सांगितलेलं आहे बघा। एज क्रायटेरिया सांगितलेला आहे, म्हणजे वयोमर्यादा काय असणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। ते तुमचं वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे गरज आहे, म्हणजे तुमचं एज 18 ते 40 असणे इथे कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर अट म्हणजे कोणत्या प्रकारची सरकारी नोकरी नसावी, तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर सरकारी नोकरी असेल तर तुम्ही इथे लाभ घेऊ शकत नाही। हे सुद्धा सांगणे, तर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकत नाही। तर अर्ज इथे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। तुमचे एज क्रायटेरिया 18 ते 40 पाहिजे आहे आणि त्यानंतर म्हणजे त्या एजमध्येच तुम्हाला इथे फॉर्म भरू शकता किंवा इथे त्यानंतर जे असतील ते तुम्ही भरू शकणार नाही। आणि इथे तुम्हाला अजून एक मेन अट म्हणजे काय आहे की तुमची सरकारी नोकरी नसू नये, म्हणजे कोणतेही सरकारी जर तुम्ही नोकरी करत असाल तर इथे कोणतेही लाभ तुम्हाला भेटू शकत नाही। आता तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न असा असेल की हा अर्ज कुठे करायचा, मोबाईलवरून करता येईल का? नाही, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, पण CSC सेंटरला जाऊन करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कॅफेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे अर्ज करू शकणार आहात। इथे ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत पैसे भेटण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून अर्ज केला आहे हे सुद्धा नक्कीच तुम्ही सांगू शकता इथे, कारण ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला अद्याप पैसे भेटले नसतील तर KYC करून घ्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। म्हणजेच तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे, KYC करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने। व आता अजून एक प्रश्न आहे की जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभ घेत आहेत महिला, त्यांच्यासाठी तुम्ही ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत ते 3000 रुपये भेटू शकतात का? तर हो, तर लाडकी बहीण योजना ही वेगळी योजना आहे, संपूर्णपणे वेगळी योजना आहे, जी राज्य सरकारने काही कालावधीसाठी सुरू केली होती आणि ई श्रम कार्ड योजना केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे। जेणेकरून हे सरसकट सगळ्यांना न भेटता जे ई श्रम कार्डमध्ये 50% तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत व 50% गव्हर्नमेंट तुम्हाला हेल्प करणार आहे। पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होत्या त्यांना सरसकट तुमच्या बँक खात्यामध्ये
तुम्हाला कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊन जात होते. तर ही वेगवेगळी योजना आहे, तुम्ही लाभ घेऊ शकता. फक्त ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत जे आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स पाहिले होते ते तुम्ही लक्षात करून घ्यायचं आहे. जसं की आधार कार्ड कंपल्सरी आहे, पॅन कार्ड कंपल्सरी आहे व वयोमर्यादेची अट आणि तुमचं जे काही 2.5 लाखापेक्षा उत्पन्न असू नये. या रिलेटेड काही तुम्हाला क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.